अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. अर्जुन म्हणाला, याप्रमाणे सतत तुझ्या व्यक्त स्वरूपाच्या ठिकाणी युक्त असलेले जे भक्त तुझी उपासना करतात आणि जे अव्यक्त अशा अक्षर ब्रह्माची उपासना करतात, त्या दोन प्रकारच्या योग्यांपैकी उत्तम योगी कोणते? तरी सर्व वीरांचा सार्वभौम राजा व चंद्रवंशाच्या विजयाचा ध्वज व पंडुराजाचा मुलगा जो अर्जुन तो बोलता झाला. मग अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, ऐकले महाराज, आपण मला विश्वरूप दाखवले तेव्हा ते विश्वरूप अपूर्व म्हणून माझे चित्त भ्याले आणि मला या श्रीकृष्णाच्या सगुण रूपाची सवय आहे म्हणून मनाने त्याचाच आश्रय केला. तेव्हा सगुण मूर्तीवर प्रेम ठेवणे चांगले नाही म्हणून तेथे प्रेम ठेवू नकोस असे देवांनी मला बजावले. तर व्यक्त रूपाने अथवा अव्यक्त रूपाने तूच एक आहेस याविषयी माझ्या मनात संशय नाही. भक्तीने व्यक्त स्वरूपाची व योगाने अव्यक्त स्वरूपाची प्राप्ती होते. हे वैकुंठा, व्यक्त व अव्यक्त असा जो तू त्या तुझ्या प्राप्तीच्या उंबऱ्यात सोडणारे भक्ती व योग हे दोन मार्ग आहेत. परंतु जो कस 100 भार सोन्याच्या लगडीला असतो तोच कस त्या लगडीतील वेगळ्या काढलेल्या एका वालभर सोन्याला असतो. म्हणून मर्यादित व व्यापक यांची योग्यता सारखी आहे. अमृताच्या समुद्रामध्ये जी सामर्थ्याची थोरवी आढळून येते तीच थोरवी त्या अमृत समुद्राच्या लाटेतील एक चुळकाभर अमृत प्यायले असता प्राप्त होते. त्याप्रमाणे व्यक्त रूप जरी परिच्छिन्न आहे व अव्यक्त रूप हे जरी व्यापक आहे तरी ती दोन्ही रूपे एकाच योग्यतेची आहेत. महाराज, माझ्या चित्तात हाच व्यक्त व अव्यक्त ही दोन्ही रूपे एकच आहेत खरोखरी निश्चय करून अनुभव आहे. परंतु योगेश्वरा, आपल्याला विचारावयाचे ते एवढ्याच करिता की हे श्रीकृष्णा, तुम्ही जी मागे क्षणभर व्यापक रूपाची ग्राह्य म्हणून शिफारस केली ते तुमचे प्रतिपादन खरोखर मनापासूनचे आहे किंवा तो एक तुम्ही क्षणभर केलेला विनोद आहे हे नीट समजून घ्यावे म्हणून मी आपणास खुलासा विचारित आहे. तरी जे भक्त तुझ्या प्राप्ती करता कर्म करतात व तू ज्यांची परमगती आहेस व ज्यांनी आपले सर्व संकल्प तुझ्या भक्तीला विकल्यासारखे वाहिले आहेत, हे कृष्णा, या व अशाच इतर सर्व प्रकारांनी जे भक्त तुला आपल्या अंतःकरणात दृढ धारण करून तुझी उपासना करतात आणि जी वस्तू ओंकारा पलीकडे आहे व वैखरी नावाच्या वाचेस जी दुर्बोध आहे व जी वस्तू कशाही सारखी नाही, ती वस्तू अविनाशी व इंद्रियांना विषय न होणारी आहे, ती वस्तू दाखविता येण्याजोगी नाही व ती देशाने मर्यादित नाही अशी आहे, अशा वस्तूची जे ज्ञानी ती वस्तू मी आहे अशा भावनेने उपासना करतात. महाराज, अशा या योगी व भक्तांपैकी कोणी एकाने हे अनंता खरोखर योग जाणला सांगा बरे. या अर्जुनाच्या बोलण्याने ते जगतबंधू श्रीकृष्ण परमात्मा संतुष्ट होऊन म्हणाले, अरे अर्जुना, तू प्रश्न करण्याचे चांगले जाणतोस. तरी सकळ वीराधिराजू जो सोमवंशी विजयध्वजू बोलता जाहला आत्मजू पांडू नृपाचा, कृष्णा ते म्हणे अवधारिले आपण विश्वरूप मज दाविले, तव नवल म्हणून बिहाले चित्त माझे, आणि ये कृष्णमूर्तीची सवे या लागी सोय धरिली जीवे, तव नको म्हणून देवे वारिले माते, तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुची एक निभ्रांत, भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे, या दोन्ही जीवाटा तू ते पावावया वैकुंठा, व्यक्ता व्यक्त दारवंठा रिगीजे येथ, पैजे वाणी शातुका तेची वेगळिया वाला येका, म्हणून एक देशिया व्यापका सरीसा पाडू,
अमृताचा सागरी जे लाभे सामर्थ्याची थोरी, तेची दे अमृत लहरी चुळी घेतलिया. हे कीर माझा चित्ती प्रतीती आथी जी निरुती, परी पुसणे योगपती ते याची लागी. जे देवा तुम्ही नावेक अंगीकारिले व्यापक, ते साचची की कवतिक हे जाणावया. तरी तुझ लागी कर्म तुची जयांचे परम, भक्तीसी मनोधर्म विकोनी घातला. इत्यादी सर्वांपरी जे भक्त तू ते हरी, बांधोनिया जिव्हारी उपासिती. आणि जे प्रणवा पहिलीकडे वैखरी येसी जे कानडे, काहीसया ही सांगडे नव्हे जे वस्तू. ते अक्षर जी अव्यक्त निर्देश देश रहित, सोहम भावे उपासित ज्ञानिये जे. दया आणि जी भक्ता ये राम माझी अनंता, कवणे योगू तत्वता जाणितला सांगा. या किरीटीचिया बोला तो जगतबंधू संतोषला, म्हणे हो प्रश्नू भला जाणसी करू. श्री भगवान वाचा, मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते, श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. श्री कृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मन ठेवून नित्ययुक्त होऊन अतिशय श्रद्धेने युक्त असे जे माझी उपासना करतात, ते सर्वात उत्कृष्ट योगी असे मी समजतो. तर अर्जुना, अस्ताचलाच्या समीप सूर्य गेल्यानंतर सूर्यबिंबामागून जशी किरणे जातात, अर्जुना, ज्याप्रमाणे पावसाळ्यात नदीचे पाणी रोज वाढते, त्याप्रमाणे माझे भजन करीत असताना माझ्या भक्तांचे माझ्याविषयीचे प्रेम नित्य नवे वाढणारे दिसते. परंतु गंगा नदी समुद्रास प्राप्त झाल्यानंतरही जसा तिच्या मागील पाण्याचा अनिवार्य लोट येत राहतो, त्या गंगेसारखा ज्याच्या प्रेमभावाला जोर असतो, तसेच जे रात्र आणि दिवस असे काही न म्हणता सर्व इंद्रियांसहित माझ्या स्वरूपी दृढ अंतःकरण ठेवून माझी उपासना करतात, याप्रमाणे जे भक्त मला आपला आत्मभाव देतात, त्यांनाच मी श्रेष्ठ प्रतीचे योगयुक्त मानतो. तरी अस्तु गिरीचा उपकंठी, रिगालिया रविबिंबा पाठी, रश्मी जैसे किरीटी संचरती, वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पांडुसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. परी ठाकिलिया ही सागरू, जैसा मागील ही यावा अनिवारू, तिये गंगेची ऐसा पडिभरू प्रेम भावा. तैसे सर्वेंद्रियांसहित मज माझी सुनी चित्त, जे राती दिवो न म्हणत उपासिती. या परी जे भक्त आपण प्रेमज देत, तेची मी योगयुक्त परममानी. कृष्णाने पुन्हा डिप्लोमॅटिकली उत्तर दिलं की ज्याची जास्त भक्ती आहे तो माझा तो सगळ्यात उत्तम. मग तो कुठल्याही मार्गाने आला तरी त्यांनी सांगितलं नाही की तुम्ही कर्म मार्गाने आला की बरोबर आहे की ज्ञान मार्गाने आला की बरोबर आहे. दोन्हीपैकी ज्याला अतिशय श्रद्धा आहे तो उत्तम भक्त. जाऊया पुढे. महेश. हो. ये त्वक्षर निर्देशम्य व्यक्तं परिभासते, सर्वत्र गमनिच्यन्त्यस्यं च कुटस्थमचलं ध्रुवम्. तथापि जे अक्षर अनिर्देशय, अव्यक्त, सर्वव्यापी, अचिंत्य, अविकारी, अचल व ध्रुव अशा वस्तूची उपासना करतात. आणि अर्जुना, याशिवाय दुसरे निर्गुण उपासक जे ते ब्रह्म मी आहे अशी दृढ भावना करून अव्यवहारित, अवयवरहित व अविनाशी अशा ब्रह्माला धरावयास पाहतात.
ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मनाचा प्रवेश होत नाही आणि बुद्धीची दृष्टी जेथे प्रवेश करीत नाही, त्या इंद्रियांना खरोखर गोचर होईल का? परंतु जे ब्रह्म एका ठिकाणी न सापडल्यामुळे व कोणत्याही आकारात ते येत नसल्यामुळे जे ध्यानालाही कठीण आहे, जी वस्तू सर्व ठिकाणी सर्व रूपाने व सर्व काली असते, ज्या स्वरूपाचे ध्यान करण्याकरिता गेले असता चिंतन करण्याची क्रिया तेथे आपला काही लाग न लागल्यामुळे खजील होते, जी वस्तू उत्पन्न होत नाही व नाशही पावत नाही, व जी वस्तू नाही असेही नाही व आहे असेही नाही, व जी वस्तू अशी असल्यामुळे जिच्या प्राप्तीविषयी साधने संभवतच नाहीत, जे चालत नाही व हालत नाही, जे संपत नाही व मळत नाही, ते ब्रह्म आपल्या बळानेच ज्यांनी स्वाधीन करून घेतले आहे. पै वैराग्य महापावके, जाळूनी विषयांची कटके, अधपली तवके इंद्रिये धरिली, मग संयमाची धाटी, सुनी मुरडिली उफराटी, इंद्रिये आय कोंडिली थिंक कपाटी, तिसरा हृदय. हा तिसऱ्या हो, तिसऱ्या सॉरी सॉरी श्लोकाच्या सॉरी ओव्या वाचायचे तुला. आणि येरतेही पांडवा. बरोबर बरोबर बरोबर. आणि येरते ही पांडवा, जे आरढवनी सोहम भावा, झोंबती निरवया अक्षरासी, मनाची नखे न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे, इंद्रिया किर जोगे काही होईल, परिध्यानाही कुवाडे, म्हणोनी एके ठाई न संपडे, व्यक्तिसी मजिवडे कवणेही नोहे, जया सर्वत्र सर्वपणे सर्वाही काळी असणे, जे पाऊनी चिंतवणे हिंपुटी जाहले, जे होय ना नोहे, जे नाही ना आहे ऐसे म्हणोनी उपाये उपजितीची ना, जे चळे ना ढळे सरे ना मैळे, ते आपुले नीची बळे आंगविले जिही, सन्नियन्मेन्द्रियङ्ग्रामं सर्वत्र समबुद्धयः, ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः. इंद्रिय समुदायांचे नियमन करून सर्वत्र समबुद्धी ठेवणारे व सर्व भूतांचे जे हित त्यामध्ये रत असणारे अशी उपासना करणारे ते देखील माझ्याप्रतच आहेत. ज्यांनी वैराग्यरूपी मोठ्या अग्नीने विषयांची सैन्ये जाळून त्या योगाने होरपळलेली इंद्रिये धैर्याने आवरून धरली, मग इंद्रियांना निग्रहाच्या पाशात घालून अंतर्मुख केले व अशा तऱ्हेने त्यास हृदयाच्या कपाटात कोंडले. हे सुजाण अर्जुना, गुरुद्वाराला आसनमुद्रा लावून गुदद्वाराला आसनमुद्रा लावून मूळबंधाचा किल्ला तयार केला, आशेचे संबंध तोडून टाकले, भित्रेपणाचे कडे ढासळून दिले आणि निद्रारूपी अंधार नाहीसा करून टाकलास. वज्राग्नीच्या ज्वाळाने अपान रूप धातूंची होळी करून रोगरूपी मुंडक्यांनी प्राणायामरूपी तोफा पूजल्या. मग कुंडलिनीची मशाल आधारचक्रावर उभी केली व तिच्या प्रकाशाने ब्रह्मरंध्रापर्यंत मार्ग समजलास. शरीरातील 9ही द्वारांच्या कवडांवर कवाडा म्हणजे दार. कवाडांवर संयमाचा अडसर घालून सुषुम्ना नाडीचे मुख उघडले. प्राणशक्तीरूपी चामुंडा देवीला संकल्परूपी मेढे मारून व मनोरूपी महिषाचे मस्तक हे बळी दिले. इडा व पिंगळा नाड्यांच्या सुषुम्नेत प्रवेश करून अनाहत शब्दांचा गजर खुला केला व चंद्रामृत त्वरेने जिंकून घेतले. मग सुषुम्ना
सुषुम्ना नाडीच्या मधील सुषुम्ना. कोरीव अशा विवरूपी दादरावरून ब्रह्मरंध्रांचे शिखर प्राप्त करून घेतलेस. शिवाय आज्ञाचक्ररूप अथवा ओंकाराची तिसरी मात्रा जो मकर, त्या मकार रूपी जिन्याच्या बिकट शेवट जे चढून जातात व मूर्ध्नी आकाशाला बगलेत मारून ब्रह्माशी ऐक्याला पावतात. अशा प्रकारे सर्वत्र सारखी बुद्धी ठेवलेले जे असतात ते मी ब्रह्म अशी भावना प्राप्त करून घेण्याकरिता योगरूपी अमर्याद किल्ले स्वाधीन करून घेतात. आपल्याला मोबदल्यात देऊन निराकार ब्रह्म त्वरित घेतात. तेही अर्जुना मलाच पावतात. एरवी योगाचरणाच्या जोरावर विशेष काही लाभ होतो असे मुळीच नाही. उलट जास्त श्रम मात्र त्यांच्या पदरात पडतात, दुसरे काही नाही. ही सगळी क्रिया आपण 6व्या अध्यायात पाहिली होती हे, की ते कुंडलिनी जागृतीपर्यंत कसे जातात तेच त्यांनी पुन्हा सांगितलंय. आणि म्हणजे हा एक मार्ग आहे. तर या मार्गामध्ये आणि या मार्गामध्ये काय फरक आहे, तर या मार्गात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की याच्यामध्ये फक्त श्रम जास्त असतात, बाकी काही फरक नाही. त्यांना पण आत्मज्ञान मिळतं आणि भक्ती मार्गाने जातात त्यांना पण आत्मज्ञान मिळतं. ओके. वैराग्य महापावके जाळुनी विषयांची कटके, अधपली तवके इंद्रिये धरिली, मग संयमाची धाटी, सुनी मुरडिली उफराटी, इंद्रिये कोंडिली कपाटी, हृदयांचा अपानिचिया कवाडा, लावोनी आसनमुद्र सुहाडा, मूळबंधाचा हुडा, पन्नासीला आशेचे लाग तोडिले, अधैर्याचे कडे झाडिले, निद्रेचे शोधिले काळवखे, वज्राग्नीच्या ज्वाळी करुनी अपान धातूंची होळी, व्याधींचा सिंसाळी पुजिले यंत्रे, मग कुंडलिनीच्या टेंबा आधारी केला उभा, तया चोजवले प्रभा निमथावरी, नवद्वारांच्या चौचकी बाणुनी संयतीची अडवंकी, उघडली खिडकी ककारातींची, प्राणशक्तीच्या मुंडे प्रहारुनी संकल्प मेढे, मनोमहिषाचे निमुंडे दिधली बळी, चंद्रसूर्या बुजावणी करुनी अनाहताची सोडावणी, 17वियेचे पाणी जिंतिले वेगे, मग मध्यमा मध्यविवरे तेणे कोरिवे दादरे, ठाकिले चवरे ब्रह्मरंध्रीचे, वरी मकारांत सोपान ते सांडोनिया गहन, काखे सुनिया गगन भरले ब्रह्मी, ऐसे निजे समबुद्धी गिळावया सोहम सिद्धी, अंगविताती निरवधी योग दुर्गे, आपुलिया साठो वाटे शून्य घेती उठाउठी, तेही मातेची किरीटी पावती गा, वांचुनी योगाचिने बळे अधिक काही मिळे, ऐसे नाही आगळे कष्टची तया. ओके. इथे फक्त मला एकच सांगायचं आहे, याच्यामध्ये 17वियेचे पाणी असा जो शब्द आलाय, तर ती चंद्राची 17वी कला असं समजलं जातं. 16 कला म्हणजे चंद्र जसा बदलत जातो अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत, तर त्याला 16 कला म्हणतात. पण जेव्हा पौर्णिमेला पूर्ण चंद्र असतो आणि त्याचं पूर्ण स्वरूप जे असतं त्याच्यातून म्हणे चंद्राचं काय म्हटलं तुम्ही, चंद्रामृतच म्हणतात, त्याच्यातून चंद्रामृत येतं अशी एक कल्पना आहे. तर ते पूर्णामृत जे आहे त्याला 17वेचे पाणी असं म्हटलंय. म्हणजे चंद्रामृत येतं. पहिल्या ओव्यांमध्ये सुद्धा ते 17वियेचे स्तन्य देसी अनाहुताचा हल्लरुगासी आहे. हा. तर 17वी म्हणजे पूर्ण जे असतं पूर्णामृत त्याला 17वी असं म्हणतात. पण ते आलंय ते चंद्राच्या कळांपासून आलेलं आहे, की चंद्राच्या कळांमध्ये शेवटची म्हणजे अपमोस्ट जी काय असेल कळा तिला 17वी म्हणतात. त्याच्यामध्ये चंद्रामृत मिळतं अशी एक समज आहे, असा एक समज आहे.
ओके. इथे पाणी म्हटलंय त्यांनी, तिथे स्तन्य म्हटलंय मला वाटतं सेन, अच्छा, म्हणजे ओके. दूध हा, म्हटलंय. हा, तेच. पण ते ऍक्च्युअली चंद्रामृत असं ते चालतं, पूर्णामृत. Right, right. गुड. जाऊया पुढे. क्लेशोऽधिकतरस्तेषाम्य अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्विरावप्यते. हम्म. अव्यक्त ब्रह्माच्या ठिकाणी ज्यांचे चित्त आसक्त आहे त्यांना अधिक क्लेश पडतो, कारण देहधाऱ्यांना अव्यक्त ब्रह्माच्या प्राप्तीचा मार्ग कष्टाने साध्य होतो. सगुणाच्या भक्तीस डावलून निराश्रय निर्गुण आणि सर्व प्राण्यांचे मूर्तिमंत हितच असे जे ब्रह्म, त्या ब्रह्माची प्राप्ती होण्याकरिता ज्या योग्यांनी त्या ठिकाणी आसक्ती धरलेली असते, त्यास त्या योग्यास इंद्रपदादी पदे वाटमारेपणा करतात व रिद्धिसिद्धीपासून उत्पन्न होणारी सुखदुःखे त्या योग्यांच्या ब्रह्मप्राप्तीच्या आड पडून राहतात. काम क्रोधाचे अनेक उपद्रव उद्भवतात व निराकारा बरोबर शरीर लढवावे लागते. तहानेने तहानच प्यावी, भूक लागली असता भूकच खावी आणि रात्रंदिवस वावांनी वारा मोजावा. जेथे जागणे हेच निजणे, इंद्रियांचा निरोध करणे हेच विषयांचे प्रशस्त भोगणे आणि अरे झाडांशी मैत्री करून बोलावे लागते. थंडी नेसावी, ऊन पांघरावे आणि पावसाच्या घरात असावे. अर्जुना, फार काय सांगावे. हा योग करणे म्हणजे नवऱ्या वाचून नित्य नवा अग्निप्रवेश करणे, सती जाणे आहे. हा योग करण्याच्या कामात नवऱ्याचे नवऱ्याबरोबर सती गेले असतात जसा पुढे तोच नवरा मिळतो तसे नवरा मिळवण्याचे काम नाही, अथवा बापाच्या कडच्या कुलाचाराचे काही निमित्तही नाही, परंतु मरणाबरोबर मात्र नित्य नवी लढाई आहे. याप्रमाणे योगाचे दुःख मृत्यूहून तीक्ष्ण आहे. अथवा कडत विष पिववेल काय, डोंगर गिळताना मुख फाटणार नाही काय. म्हणून अर्जुना, या योगाच्या वाटेने माझी प्राप्ती करून घेण्याकरिता जे निघाले त्यांच्या वाट्याला दुःखाचाच भाग आला. असे पहा की जेव्हा बोचऱ्या माणसास लोखंडाचे चणे खाण्याचा प्रसंग येतो, तेव्हा ते त्याचे पोट भरणे म्हणावे की प्राणाशी त्याच वियोग म्हणावा. म्हणून बाहूंनी समुद्र तरुण जाणे हे कोठे शक्य आहे काय, अथवा आकाशात पायाने चालणे घडते काय. युद्धाच्या गर्दीत गेल्यावर अंगाला काठीचा घाव न लागता सूर्याची पायरी करून सूर्यमंडळाचा भेद करून जाता येईल काय. म्हणून अर्जुना, ज्याप्रमाणे पांगळ्याला वायूशी स्पर्धा करता येत नाही, त्याप्रमाणे शरीरधारी जीवांची निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी गती नाही. असे असूनही जर ते जीव धैर्य धरून निर्गुणाचाच पिछा पुरवतील तर त्यांना दुःख प्राप्त होईल. म्हणून अर्जुना, याहून दुसरे भक्ती मार्गाला लागले ते हे दुःख जाणतच नाहीत. भक्ती मार्ग सोपा आहे ना. जिही सकळभूतांच्या हिती निरालंबी अव्यक्ती पसरलिया असक्ती भक्तिविण तया महेंद्रादी पदे करिता ते वाटवधे आणि रिद्धिसिद्धीचे द्वंद्वे पडो निठाती कामक्रोधांचे विलग उठावती अनेक आणि शून्येसी अंग झुंजवावे की तहाने तहानची पियावे भुकेलिया भूकची खावे अहोरात्र वावी मवावा वारा उन्निदेयाचे पहुडणे निरोधाचे वेल्हावणे झाडासी साजणे चावळावे का शितवेढावे उष्ण पांघुरावे वृष्टीच्या असावे घरा आंतू किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशू नीच नवा भातारे विण करावा तो हा योगू एथ स्वामींचे काज ना बापिके व्याज
परी मरणेसी झुंज निच नवे. ऐसे मृत्युहुनी तिख का घोटे कडत विख. डोंगर गिळिता मुख न फाटे काही. म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुभटा. तया दुःखाच्याची वाटा भागाला आला. पाहे पा लोहाचे चणे जई बोचरिया पडती खाणे. तई पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणून समुद्रबाही तरणे अथिकेही. का गगना माझी पायी खोलीज तू असे. वळघ वळघळी घलिया रणाची थाटी. अंगी न लगता काठी सूर्याची पावटी का होयगा. या लागी पांगुळा हेवा नवे वायुसी पांडवा. तेवी देहवंता जीवा अव्यक्ती गती. ऐसाही जरी दिवसा बांधोनिया आकाशा. झोंबती तरी क्लेशा पात्र होती. म्हणून ये रते पार्था नेणतीची हे व्यथा. जे का भक्तिपंथा ओटंगले. कोणे पुढे पढावे मला. Me? हम्म. Oh, okay. I thought that's fine. सातवा श्लोक राईट? नाही, सहावा श्लोक. सहावा श्लोक आहे. सहावा. ये तु सर्वाणि कामानि मये सन्यस्य मत्परः अनन्ये नैव योगेन मा ध्यायन्त उपासते. सहावा. देन ओके. हे पार्था, सर्व कर्मे मला अर्पण करून मत्पर होऊन अनन्य भक्ती योगाने माझे ध्यान करीत उपासना करतात. येथून भक्ती मार्गाला लागलेल्या पुरुषाचे वर्णन करतात. भक्ती मार्गाला लागलेल्या पुरुषांची कर्मेंद्रिये ही वर्णाश्रम धर्मानुसार सर्व कर्म आनंदाने करतात. ते पुरुष शास्त्राने सांगितलेल्या आज्ञांचे पालन करतात व शास्त्राने मनाई केलेली ती कर्मे करत नाहीत व केलेल्या कर्मांची फळे ती कर्मे मलाच अर्पण करून जाळून टाकतात. अर्जुना, याप्रमाणे ते मला कर्म अर्पण करून ती कर्मे नाहीशी करतात. आणखी ज्या म्हणून काही शरीराच्या, वाणीच्या, मनाच्या क्रिया असतात त्या सर्वांची प्रवृत्ती माझ्याशिवाय दुसरीकडे नसते. असे जे माझ्या ठिकाणी घडून माझी निरंतर उपासना करतात व जे माझे निरंतर ध्यान करतात व त्या ध्यानाच्या निमित्ताने जे माझे घर झाले आहेत त्यांच्या प्रेमाने माझ्याशी देवघेव केलेली असते व ऐहिक व पारंत्रिक भोग मोक्ष ही दोन कुळे दीन आहेत असे समजून ज्यांनी त्यांचा त्याग केलेला असतो. ऐहिक व परत्रिक म्हणजे माहित नाही. ओके. ज्याप्रमाणे एकनिष्ठ भक्तीने जीव, शरीर व मन यासह मला विकलेले असतात त्यांचे काय एक मी करतो म्हणून सांगू, कारण सर्वत्र मीच करतो. कारण सर्वच मी करतो. सर्वच मी करतो. कर्मेंद्रिय सुखे करीती कर्म अशेके जिये क्या वर्ण विषेखे भागा आली. विधिते पाळीती निषेधाते गाळीत मज देऊनी जाळीत कर्मफळे. ययापही पाही अर्जुना माझा ठाई संन्यासुनी नाही करीती कर्मे. आणि जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचुनी धाव अनवती नाही. ऐसे जे मत्पर उपासिती निरंतर ध्यानविषय घर माझे झाले. जयांची आवडी केली मजशी कुळवाडी भोग मोक्ष बापुडी त्याजली कुळे.
ऐसे अनन्य योगे विकले जीव मने आगे, तयांचे काही एक सांगे, जे सर्व मी करी. 7th. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, भवामी नचिरात पार्थ, मया विशेषित चेतसाम. मया विशेषित चेतसाम. माझ्या सगुण स्वरूपाच्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवले आहे, अशा त्या भक्तांचा मी अल्पकाळात मृत्यूरूप संसार सागरातून उद्धार करणारा होतो. 7. किंबहुना धरुधरा जो मातेची सॉरी वाचायचं ना आधी. ओके. फार काय सांगावे अर्जुना, तो आईच्या पोटी जन्म घेतो. जो आईच्या पोटी जन्म घेतो तो आईचा किती आवडता असतो बरे. त्याप्रमाणे माझे भक्त जसे असतील त्या स्थितीला मी त्यांच्यावर प्रेम करतो. कळी काळाचा पराभव करून त्यांना मी पदरात घेतो. सहज विचार करून पाहिले तर कोणीही एकदा माझा भक्त म्हणून ठरला, मग त्या संसाराच्या काळजीची गोष्ट कशाला. राजाच्या कुटुंबास भीक मागण्याचे कारण काय पडेल. त्याचप्रमाणे ते भक्त माझे कुटुंब आहेत असे समजावे. त्यांचे कोणतेही पडलेले काम करण्यात मला कमीपणा वाटत नाही. जन्ममृत्यूच्या लाटात हे जग गटांगळ्या खात असलेले पाहून माझ्या पोटात असा विचार आला, संसार सागराच्या खवळण्याने कोणाच भय उत्पन्न होणार नाही. या योगाने संसार सागराच्या क्षोभाने माझे भक्त कदाचित भीतील. म्हणून अर्जुना, सगुण रूप धारण करून भक्तांच्या गावाला मी धावत आलो. माझी हजारो नावे, ह्याच कोणी नावा त्या तयार करून संसार सागरातून भक्तांना तारणारा मी नावाडी झालो आहे असे समज. जे भक्त सडे अंतर्बाह्य परिग्रह रहित आहेत असे मी पाहिले, त्यांना माझे ध्यानरूपी कासेला लावलेले व जे परिग्रही होते त्यांना नामरूपी नावेवर बसवले. एकाच्या पोटी प्रेमाची पेटी बांधली व त्यास मोक्षाच्या काठावर आणल्या. परंतु जे माझे भक्त असे माझ्या दृष्टीने ठरलेले आहेत, मग ते गजेंद्रासारखे 4 पायांची जनावरे का असेनात, पण त्या सर्वांना वैकुंठाच्या राज्यास योग्य केले. म्हणून माझ्या भक्तांना एकही चिंता नाही, कारण त्यांचा उद्धार करणारा मी नेहमी तयार आहे. आणि जेव्हा भक्तांनी आपली चित्तवृत्ती मला दिली, त्यावेळी त्यांनी मला आपल्या छंदात घातले. याकरता हे भक्तश्रेष्ठ अर्जुना, या भक्ती मार्गाचे आचरण करावे हा विचार किंबहुना धनुर्धरा जे मातेची ये उदरा, तो मातेचा सोयरा केतुलापा. तवी मी तया जैसे असती तैसे या कळीकाळ लोकोनिया घेतला पटा. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांद मागे. कोरांद भिक्षा, राईट? कोरांद म्हणजे भिक्षा. ओके. तैसे ते माझे कलत्र हे जाणीजे, केईसानेही न लाजे, तयांचे मी. जन्ममृत्यूंच्या लाटी झळंबती या दृष्टी, ते देखोन या पोटी ऐसे झाले.
भवसिंधूचे चेनी माझे हम्म. कवणासी धाकून उपजे येथ जरी की माझे बिहिती हन म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करुणी त्याची या गावा धावती आलो नामाची या सहस्रवारी नावा या अवधारी सजून या संसारी तारू राहिलो सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले परिग्रही घातले तरी यावरी प्रेमाची पेटी बांधली एकाच्या पोटी मग आणले तटी सायुज्यांच्या परिभक्तांच्या नावे चतुष्पादी अवघे वैकुंठीची राणीवे योग्य केले म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता तया ते समृद्ध करता अथिमी सदा आणि जेव्हाची का भक्ती दिधली चित्तवृत्ती तेव्हाची मजसुती तयांची नाटी या कारणे गा भक्तराया हा मंत्र तुवा धनंजीवा की जे यया मार्गा भजिजे. पुढचा श्लोक पण माझ्याकडे काय दुसरं पुढचा वाचू ओके दॅट्स फाईन. मयेव मन्य अध्यस्य अधस्त्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अथ ऊर्ध्वं न संशयः. 8 माझ्या ठिकाणी मन वृत्तीपर्यंत करून घाल माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर म्हणजे त्यानंतर तू माझ्या ठिकाणी निवास करशील मद्रूप होशील यात संशय नाही. हे अरे अर्जुना बुद्धीच्या निश्चयासह तू आपले मन फक्त माझ्या स्वरूपी अखंड वतनदार करून ठेव व अर्जुना या दोघांनी बुद्धी व मन यांनी माझ्यामध्ये प्रेमाने बरोबर प्रवेश केला तर तू मला पावशील. कारण की मन व बुद्धी ही माझ्या ठिकाणी कायम राहिली तर मग मी व तू असे द्वैत उरेल काय सांग. म्हणून पदराच्या वाऱ्याने दिवा मालवला असता त्या दिव्याचे तेज जसे लागलीच नाहीसे होते अथवा सूर्यास्ताच्या वेळी त्या सूर्यबिंबाबरोबर जसा प्रकाश जातो शरीरातून प्राण निघाल्याबरोबर इंद्रिये जशी त्याच्याबरोबर निघतात त्याप्रमाणे जिकडे मन आणि बुद्धी जातील तिकडे त्यांच्याबरोबर अहंकार येतो. म्हणून माझ्या स्वरूपी मन व बुद्धी ही दोन्ही ठेव एवढ्याने सर्वव्यापी जो मी तोच तू होशील. अर्जुना हे जे मी बोललो यात अन्यथा काहीही नाही असे मी आपली शपथ वाहून सांगतो. 103 अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अंशुभित न सॉरी मानस हे एक 97 ओके स्किप झालं का ओके सॉरी. अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी वृत्तिक करुणे घाली निष्कंठ बुद्धी निश्चयसी ये दोन्ही सरीसी मज माझी प्रेमेसी रिगाली तरी पावशी माते तुगा. जे मन बुद्धी ही घर केले माझा ठाई तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे. म्हणून दिवा पालवे सवेची तेज मालवे का रविबिंबा सवे प्रकाशू जाय उचलले या प्राण सरीसी इंद्रिये ही निगती जैसी तैसा मनोबुद्धी पाशी अहंकारू ये. म्हणून माझ्या स्वरूपी मनबुद्धी ये निक्षेपी येतुलेनी सर्वव्यापी मीच होशी. यया बोला काही अनारिसे नाही
आपली आण पाही वाहतू असे का? हम्म. आय थिंक पुढचं कोणाकडे दुसरं आहे ना? निलिमाताई, हा. पुढचं वाचूया का? आहे अजून वेळ थोडा? हो, वेळ आहे. आणखी 9वा श्लोक हरकत नाही वाचायला. मी आणि म्हणू तसं काय हे कळायला सोपं आहे, म्हणजे भक्ती सोपं. मार्गाचं त्यांनी हे हो. केलेलं आहे. मी म्हणू आणि का? म्हणजे मला बोलण्यासारखं मला विशेष काही नाही. या अं, वाचायचं असेल काही मी तर वाचू? फक्त एक मी सांगते की 5व्या श्लोकामध्ये त्यांनी म्हटलंय की निर्गुणाची उपासना येता येत नाही रे. म्हणजे सगुण कसं आपल्याला समोर दिसतं त्याची उपासना करता येते. आणि योगाच्या मार्गाने जाणाऱ्याला काय कष्ट पडतात ते त्यांनी आपल्याला इथे सांगितलं. तो मार्ग दुष्कर आहे आणि भक्ती मार्ग सोपा आहे असंही इथे सांगितलंय. आणि आता शेवटची जी ओवी आहे की अर्जुना तू भक्ती माऊलींनी म्हटलंय पण तसं मूळ श्लोकामध्ये नाहीये की तू भक्ती मार्गानेच जा असं. भक्ती मार्गाने आचरण करावे हा विचार पक्का लक्षात ठेव असं एक्झॅक्टली असं त्या श्लोकामध्ये नाहीये. त्यामुळे तेवढं माऊलींचा तो हे होता की आपण भक्ती मार्गाने आपण जावं म्हणजे त्यांना हे सांगायचं होतं सगळ्यांना. त्यांचे ज्या समोर श्रोते होते त्यांना हे सांगायचं होतं की तुम्ही हा सोपा मार्ग अवलंबा. आणि आता 8 ते 13 जे श्लोक आहेत, एक मिनिट, 8 ते 13 श्लोक आहेत, इथे वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत. पहिल्यांदा सांगितलंय की मन आणि बुद्धी स्थिर कर 8 ते 13 श्लोकांमध्ये. आणि समजा तेही नाही जमलं तर अभ्यास कर, तेही नाही जमलं तर कुळातील आचारांचं कर्म कर. आणि मात्र ते कर्म करत असताना मी करतोय असं म्हणू नको. कर्मफल त्याग तिथे सांगितलंय. कर्माचा त्याग म्हणजे संन्यास हा अवघड मार्ग आहे, पण कर्मफलाचा त्याग आपण जसं म्हटलं निष्काम कर्मयोग, तर तो तू कर आणि जाणीवपूर्वक पुढे जा. तर या 8 ते 13 श्लोकांमध्ये कर्मयोगाला कर्मफल त्यागाला त्यांनी महत्व दिलेलं आहे. आपण वाचू शकतो, 9 आपण वाचू शकतो. मला फक्त एकच सांगायचं इथे हे की ज्ञानेश्वर स्वतः योग मार्गातून आले बरं का. निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज स्वतः योग मार्गी होते. बरोबर. दॅट्स नंबर 1. आणि नंबर 2, त्यांनी जी आता भक्ती मार्गाची जी कंडिशन सांगितली आता की मन आणि बुद्धी माझ्याशी ठेव. कारण जिथे मन आणि बुद्धी आहे तिथे अहंकार आहे, तर तू ही मन बुद्धी ही माझ्याकडे ठेव. ही बेसिकली प्री कंडिशन ऑफ भक्ती मार्ग. दॅट्स व्हॉट आय थिंक. It is a very difficult precondition itself. I mean, not that I want to say anything wrong against that, but योग मार्ग कठीण आहे हे तर बरोबर आहे, पण हेही काही सोपं काम नाहीये. That's what I wanted to bring to attention. वाटतं की जेव्हा आपल्याला भक्ती असताना तेव्हा मन आपलं आपोआपच तिकडे जातं आणि बुद्धी म्हणजे आपला विचार पण सगळे तिकडेच जातात. म्हणजे इट मे नॉट हॅपन इन अ डे की सगळं तुमचं ईश्वरार्पण होतं, पण ही प्रोसेस आहे आणि ही सोपी आहे. आता आपण इतके लाखो हे वारकरी जे बघतो ते काय करतात, फक्त भक्तीच करतात. त्यांचं तेच आहे की आपलं तन मन धन सगळ्यांनी ते आपल्या तिथे अर्पण करतात. कधी कधी त्यांच्याकडे धन पण नसतं, फक्त तन आणि मन एवढंच अर्पण करून त्यांचं सगळं चालतं. तर मन आणि बुद्धी मला वाटत नाही की ते खूप अवघड आहे असं की देवाला अर्पण करायचं म्हणून. म्हणजे पराग, मन आणि बुद्धी या समजण्यासारख्या गोष्टी आहेत किंवा करता येतील असं माणसाला पाहता येईल. वेरॅज योगमार्गात सगळंच हे आहे. म्हणजे तुला अंकगणित शिकवला आधी, मग अल्जिब्रा शिकला, मग कॅल्क्युलस शिकला, मग ते अप्लाय करायला शिकला, तर तू ते छोट्या फोटॉनपर्यंत जायला किंवा त्याच्या आतल्या पार्टिकल्स पर्यंत किती वेळ लागेल, राईट? तसं नाहीये इथे. दॅट इज व्हॉट इट इज. नाही, you are right. The yoga is a process and it is a long process and it may never no, be understandable. also. Long or short is different thing. Is it easy? Is it doable? That is the key. So no. Exactly, point I'm trying to tell you that what you are saying is Bhakti Marga is easy and doable. It's exactly the opposite case. Easy Look to at the understand. precondition. That's all I'm saying. It is as difficult as anything else, but it is easy to understand and people can follow you.
That's या all. माझ्यावरती फक्त अहंकार सोडून मला सोडून दे एवढी एकच भक्ती मार्गाची प्री कंडिशन आहे. ती ज्याची प्री कंडिशन तो सक्सेसफुली करेल तो भक्ती मार्गाने चालू शकेल. दॅट्स द नाही, सिम्पलेस्ट वे पण टू अंडरस्टँड. नाही रे, असं नाही ते. पण- अहंकार म्हणजे काय हे कळायला भक्ती मार्गात सहज कळू शकतं. वेअर एज दॅट अदर थिंग इट इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट टू गो इन द हिमालयाज अँड फाइंड आउट रिअली व्हॉट इज अहंकार. तोच मनुष्य परत आला गंगेवर बसला तर त्याला दुसऱ्याचा पाय लागला तर त्रास होतो. No, अशी गोष्ट how do you असते. say that? No, how do you say that? How Huh? do you say की तुला भक्ती मार्गामध्ये अहंकाराची डेफिनेशन इझिली कळते? हा, बरं How तुला do you? अहंकार म्हणजे काय म्हणायचंय परत? अहम अहम मी आणि हे तू. नाही, मी त्याला विचारते की तुला काय वाटतं अहंकार म्हणजे काय? अहंकाराचा अर्थ जे स्वतःची जी भावना आहे, मी कर्तेपणा माझा, की माझ्या कर्तेपणा, प्रत्येक exactly. विचारामध्ये जो माझा कर्तेपणा आहे अहं, किंवा माझ्या कृतीमध्ये कर्तेपणा आहे किंवा कर्तेपणा. who is the doer, basically doer of all these action, if it is that is me, that is what the typical ahankar is. I mean, I'm just trying to question the other side of the equation. I don't want to get into debate as such, but just wanted to highlight the difficulty of this equation. Yeah, yoga equation is very difficult, that I understand, but this is also not easy. हो, पण ओके, हा तुमचा म्हणजे तुम्हाला त्याच्यात काय अवघड वाटतं भक्ती करण्यामध्ये? नाही, हा खूप भक्ती मार्गाची अनुभवी आहे, नाही कारण की भक्ती मार्गाची जी प्री कंडिशन आहे ती प्री कंडिशन मीट होत नाही, इज व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू. की त्या भक्ती मार्गामध्ये स्वतःला हे काय, हे पहिली आत्ताची काहीच नाही आहे. आत्ता तर वाचलं की आपण असं काय करता. हा. आत्ता तर वाचलं की आपण की माझं मन आणि बुद्धी मला समर्पण करून. That's the final stage. That's not the beginning. That's the final stage. की जेव्हा तू सगळं करशील तेव्हा तू आणि मी एक हो असं म्हणतात. म्हणजे मन आणि बुद्धी तुम्ही जेव्हा परमेश्वराशी एकरूप होता तेव्हा ते होतं. That's the final stage. It's not like first stage की मन आणि बुद्धी तू सगळं मला दे असं. नाही, भक्ती म्हणजे आपण जी रोज करतो तीच भक्ती. त्याच्यात वेगळं असं काही सांगितलं नाहीये त्यांनी. नाही. इनफॅक्ट एक least नामवंत amount of एकच भक्तीच आहे. preconditions. असं आहे. हा, पण या म्हणजे कोणाला काही अवघड एक- वाटत असेल तर एक that's गोष्ट okay. सांगू सांग का मी की हो, सांग. तुम्ही हा निलिमाताई, नाही मी काय म्हटलं म्हणजे अवघड आणि सोप्याचा इथे प्रश्न नाहीये. पण जरी तुम्ही अगदी स्वतःला वारकरी समजलात आणि तुम्ही भक्ती मार्गाला लागलात, पण त्याचा अर्थ असा नाही ना की तुमचा अहंकार अजून गेलेला नसतोच. म्हणजे तुम्ही नाही. जरी भक्त असला तरी सुद्धा तुम्हाला त्या भक्तीचा सुद्धा अहंकार होऊ शकतो. तर जेव्हा तो सुद्धा अहंकार सुटेल की मी भक्ती करतो, हाच अहंकार जेव्हा सुटेल तेव्हा ती फायनल पायरी जसं तुम्ही म्हणालात त्यावेळेला तुम्हाला मग ते आत्मज्ञान होणार आणि तुम्ही त्या ऍक्च्युअली भगवंतापर्यंत जाऊन पोचणार. नाही, आणि म्हणजे आपला विषय ते- सुरुवात झाला की योग मार्ग सोपा का भक्ती मार्ग सोपा, आणि तर त्याच्यात भक्ती मार्ग कारण- सोपा आहे, हा, बरोबर. भक्ती मार्ग सोपा अशाने मी म्हणेन की जर तू नंबर ऑफ पीपल फॉलोईंग योग मार्ग वर्सेस नंबर ऑफ पीपल फॉलोईंग भक्ती मार्ग, तुला असा देर वुड बी लाईक अ फॅक्टर ऑफ आय डोंट नो 10, 100 or 1 in 1000. 1000. Right. 1 in 1000 or even less. Yeah, Right, 1 in 1000 or exactly. even So less. that itself kind of tells you which one is easier and period, right? I mean, Easier. nobody has to argue about that. Right. There is no But- argument. The argument is not any. I mean, all the facts are correct. I am trying to highlight that just as it has been highlighted that yoga has difficulty, I am also highlighting that bhakti is also not an easy business. That's what I am trying to tell you. पण डिफिकल्ट नाहीये तो डिफिकल्ट नाहीये, बट ऑल द वे एंडला पोचणं हे तेवढंच डिफिकल्ट आहे जेवढं योग मार्गाचं डिफिकल्ट आहे. You are like walking on it is easy, but reaching all the way to the destination is what we are talking here, right? So Right. ते अवघड आहे. नाही आणि लॉट ऑफ फॅसेट्स आर ऑल्सो देअर की मार्गावर आहे का नाही हे सुद्धा कळायला भक्ती मार्ग इज इझी. दुसऱ्या ह्याच्यात त्यांनी एका ह्याच्यात एक मिनिट चुकून जर तो मंत्र विचित्र म्हटला तर भलतच काहीतरी होतं स्वतःला. डू यू रिमेंबर दोज ओव्या? किंवा तो तसं प्रकार आहे
करायला अवघड आहे असं पूर्वी पण सांगितलं होतं बघ, की नाहीतर म्हणजे तो मांत्रिक मंत्र म्हणतो पण जरासं काहीतरी चुकलं किंवा हे संपलं, वेळ बरोबर पकडली नाही की त्याच्यावरच काहीतरी होईल, असं आहे ते. असं म्हणून फॉलो करायला की मार्ग दिसतोय तरी आहात तिथे जिथे तुम्ही, तिथून मार्ग दिसतो का नाही दिसत, एवढाच प्रश्न आहे. आणि मार्ग दिसला तर फॉलो करता येतो, म्हणून तो इझी आहे. इझी टू स्टार्ट डुईंग. It is easy to Exactly. start doing. I Right. would even get to that, agree to that statement, that easy to start doing. That doesn't Mhm. necessarily make it, No, but that doesn't only if you necessarily do, make it anything then you easy progress, to the right? end. Huh? If you do, well begun is half done, असं म्हणतात की नाही, राईट? It's like They are that. No, not no, in this case. seriously. म्हणजे Well, तू काही पावलं चाललाच नाही तर ती एक तरी पाऊल पण मी पुढे पडलो तर ऍटलीस्ट आय एम गोइंग फॉरवर्ड. उभाच नाही, असलो आणि चुकून मागेच पडेन मी, असं. आपण, आणि तुला आठवतंय का पराग, आपण इव्हन हे पण वाचलं होतं की तो भगवंतच असं सांगतो की भक्ताला की तू एक पाऊल पुढे ये, मी स्वतः 100 पावलं पुढे येतो तुझ्यापर्यंत, राईट? true. Yeah, I mean, एक एक्झाम्पल देऊ का मी? आपण भक्ती जाऊया मार्गाचं पुढे एक, तर. सॉरी, निलिमा वंदना काय ताई, म्हणते? एक भक्ती मार्ग बोल बोल. नाही, ती म्यूट झाली चुकून. वंदना, तू चुकून म्यूट झालीस. एक एक्झाम्पल देते हा हा quickly. बोल. त्या हगिंग अम्मा आल्या होत्या इथे आणि त्यांच्या तिथे मी गेले होते. तुम्ही ऐकलंय कोणी ते हगिंग अम्मा हो म्हणून हो आल्या? yes. आणि माहितीये. त्यांच्या इथे इतके हिस्पॅनिक फॉलोअर्स होते आणि त्या जे काय बोलत होते ते तमिळ पण नाही, काय त्यांचे मल्याळम वगैरे मध्ये बोलत होत्या. मल्याळम. पण म्हणजे इतके ते काय बोलत होते म्हणजे मला तर कळतच नव्हतं. त्या हिस्पा लोकांना माझ्या मते काहीच कळत नव्हतं, पण ते असं काहीतरी प्रभावितच झाले होते त्यांच्या यांनी, की त्यांना कुठच्या भाषेत ते बोलत होते वगैरे काही कळत नव्हतं त्यांना, पण म्हणजे पॅसिव्हली त्यांना काहीतरी मिळत होतं. म्हणजे त्यांची भक्ती म्हणजे काहीतरी वेगळीच वाटली मला. तर आय थॉट दॅट वॉज अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ भक्ती मार्ग, की त्यांच्या सहवासातच त्यांना म्हणजे त्यांचं प्रीचिंग जे काय करत होते ते वेगळ्या भाषेत त्यांना कळत होते, त्या ट्रान्सलेट करून त्यांना कळणार, पण तिथे बसल्यावर मात्र त्यांना काहीतरी इफेक्ट जाणवत होता आणि ते म्हणाले की खूपच छान वाटतं वगैरे. तर आय थॉट दॅट इज सम काइंड ऑफ अ भक्ती. हे मला एवढंच सांगायचं होतं, झालं. त्या लोकांची त्या बाईंवर भक्ती होती प्रॉब्ली. ओके, आपण बाईंवर भक्ती काय होती. करूया आता? वाचायचंय का थांबूया पुढचं आता. श्लोक? 9:06 झाले. सॉरी मी तुमचा वेळ घेतला, पण नाही I आय just थिंक wanted to- महत्वाचं आहे, सगळ्यांना आपल्या मनातलं काढायला पाहिजे, बरोबर. आणि मग अमृत आपल्याला काहीतरी चांगलं सांगतात, मग माधवी सांगते, मग महेश सांगतात. तेच good. झालं. नाही, हे महत्वाचं आहे. थँक्यू पराग. ओके, आता काय करूया? थांबूया मग. थांबूया आता. 9:06 झालेत. 9:07. ओके. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यरी तोषावे, तोषोनियामज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांचील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तूया. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये,
दृष्टादृष्टविजये होवावे जे. येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम.